अरे भाई इथे खूप थंडी वाजते यार, कुठे घेऊन आलायस मला इथे? अरे हे हिमाचल आंध्र प्रदेश काहीतरी हाय, काय माहित, हिमाचल परदेशी तिथे आलोय आपण. तर आता तू सांग ना, गोष्ट सांगत होता भाई काहीतरी. हा भाई गोष्ट ऐक तू भेंडी. एकदा काय झालं माहितीये, मी, छोटू, रोहन आणि एक पोरगी होती स्नेहा नावाची. तर आम्ही सर्व गेलो डोंगरावर जाऊन भेंडी बसलो. गांजा फुकला आणि मग रोहनला आली उलटी. आता मग त्याला उलटी आली तर आता काय करणार, त्याने उलटी केली. हा तिला बघून मग आम्हा सर्वांना होतं की मग नंतर आम्ही तिकडे मोडून तरी पण आम्ही बाहेर फुकतोय. गांजा फुकतोय, आम्हाला एवढं हे आहे ना, फुकायचं म्हणजे फुकायचं गांजा. गांजा फुकला, खाली आलो. खाली डोंगराच्या जसं खाली आलो तसं सर मी डोकं बिकं सर्व उलट पालट बाहेर. काय सांगू तुला. अरे वेंचूत काय बोलतोय, डोंगराच्या खाली सर्व उलट पालट झालं, मग तुम्ही कसं आलात? अरे म्हणजे सर्वांना उलट पालट झालं, फक्त मी होश मध्ये होतो. कारण तुझ्या भावाने माहितीये ना, तुला एकदम एकदम PhD केले, सॉरी PhD केले. तर ना आम्ही सर्व गेलो डोंगराच्या खाली. नंतर आम्ही बसलो रिक्षात. आणि रिक्षा कसा भाई आपला अड्डा आहे. तर ती पोरगी गेली स्नेहा नावाची. तर आम्ही तिघं होतो, मी, छोटू आणि रोहन. तर आम्ही बसलो रिक्षात भेंडी आणि झोपलो. लांबलेट झाला नाही की सर्वांचे शिर फिरतायत, डोकं फिरतोय डायरेक्ट उलटी. भाई डायरेक्ट उलटी. हा फक्त तुझ्या भावाला नाही, बाकी त्या दोघांनी उलटी भेंडी. कारण तुझ्या भावाने माहितीये PhD केले. तर मग PhD म्हणजे माहितीच आहे तुला. पर्सनल बिसनल काय ते असतं ते मरू दे, पण तुझ्या भावाने ते केले म्हणजे फुल एकदम काय गांजा काय पण फूक, मला काहीच नाही ना. अरे भाई तू काय वचन देतो मला? त्या दिवशी रोहनने सांगितलंय की तू रिक्षामध्ये बसून तूच उलटी करत, बाकीला काय ना झालं. अरे हा ते म्हणजे झाली होती थोडी उलटी झाली, पण मला थोडी उलटी. काय वचन देतो चूतिया साला, मला वचन देतो वेंचोद. हट आईस वाड्या साला.